चलो, गुड आफ्टरनून. कालचं एक लेक्चर मिस झालं. ठीक आहे, चला करंट अफेअर्स आपण स्टार्ट केलंय. राज्यसेवा प्रिलिम्स आणि कंबाईन प्रिलिम्स साठी आपण कोणकोणते सेक्शन कव्हर केलेत? राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, अहवाल निर्देशांक, कृषी, पर्यावरण, त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान, संरक्षण घडामोडी आणि अंतरिक्ष कंप्लीट केलंय. राईट, ठीक आहे. आजच्या ह्याच्यामध्ये आपण प्रमुख नेमणुका पाहणार आहोत. बऱ्याचदा विचारले जातात त्याच्यावरती क्वेश्चन. याच्यामध्ये काही नेमणुका असतील ते आपल्याला डिटेलमध्ये करायच्यात. मोठ्या मोठ्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा इम्पॉर्टंट ज्या पोस्टवरती नेमणुका होतात ते डिटेलमध्ये करायच्यात आणि काही वन लाईनर असतील, ठीक आहे, की ज्या फक्त वन लाईनर स्वरूपातच विचारल्या जातात. ठीक आहे, तर ते आपण तशा करणार आहोत. चलो स्टार्ट करें. यस, फर्स्ट अभिजात शेठ. ठीक आहे, सो केंद्रीय मंत्रिमंडळाने अभिजात शेठ यांचे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशन च्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. ठीक आहे, अभिजात शेठ. नॅशनल मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष कोण? तर अभिजात शेठ. ठीक आहे, वन लाईनर इकडनं फक्त वन लाईनरच येऊ शकतो की नुकत्याच नॅशनल मेडिकल कमिशन किंवा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली? तर त्याचा आन्सर असेल अभिजात शेठ. ठीक आहे, स्वतः नॅशनल मेडिकल काउन्सिल त्याची स्थापना झालेली आहे 25 सप्टेंबर 2020 ला. ठीक आहे, ह्या काउन्सिलची किंवा आयोगाची मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची जागा घेतली. म्हणजे याच्या आधी 2020च्या आधी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होतं. त्यानंतर नॅशनल मेडिकल कमिशन ऍक्ट आला आणि त्याच्या थ्रू ही कमिशन बनवण्यात आलेली आहे. उद्देश वैद्यकीय शिक्षण, व्यवसाय, संशोधन आणि संस्था यांचं नियमन करणे. रेग्युलेटरी बॉडी आहे. इकडे लक्षात ठेवायची फक्त हेच गोष्ट आहे की अभिजात शेठ हे काय झालेलं आहे, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. नेक्स्ट, इग्नू पहिल्या महिला कुलगुरू. ठीक आहे, बऱ्याच वेळा आपण पाहिलं ज्यावेळेस पहिल्या महिला असतात तर ते विचारण्याची शक्यता जास्त असते. पहिल्या महिला लोको पायलट असतील, पहिल्या महिला डिफेन्स मध्ये कोणाची एखाद्या पातळीवरती निवड झालेली असेल ते विचारलं जातं. त्यामुळे इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू झालेल्या आहे उमा कांजीलाल. उमा कांजीलाल यांची इग्नूच्या पहिला महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती झालेली आहे. इग्नू म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. ठीक आहे, ओपन मुक्त विद्यापीठ आहे ते, त्याच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, इग्नू बद्दल जर पाहिलं तर इग्नूची स्थापना 1985 ची आहे. त्याच्यानंतर मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि मुक्त आणि दूरस्थ शिक्षण, ओपन आणि डिस्टन्स लर्निंग, जसं आपल्याकडे YCMOU आहे. ठीक आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, त्याप्रमाणे इग्नू हे केंद्रीय स्तरावरती आहे. आपल्याकडे YCMO राज्य स्तरावरती आहे. राज्य मुक्त विद्यापीठ आहे, हे केंद्रीय मुक्त विद्यापीठ आहे. सो दूरस्थ शिक्षण हा त्याचा मेन हेतू आहे. देशभरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देणे. ठीक आहे, सो ही गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे की इग्नू किंवा इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण? ठीक आहे, मग याच्यामध्ये उमा कांजीलाल लक्षात ठेवायचं आहे. वन लाईनर क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे इथून. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा RPF च्या पहिल्या महिला महासंचालक. ठीक आहे, रेल्वे पोलीस फोर्स. ठीक आहे, सो रेल्वे पोलीस फोर्सच्या पहिल्या महिला महासंचालक झालेल्या आहे सोनाली मिश्रा. सोनाली मिश्रा. सोनाली मिश्रा रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या पहिल्या महासंचालक झालेल्या आहे, डिरेक्टर जनरल. त्या RPFच्या पहिल्या महासंचालक ठरल्या. इंडियन पोलीस सर्व्हिसच्या 1993च्या बॅचच्या त्या अधिकारी आहेत आणि कॅडर त्यांचं मध्य प्रदेश होतं. ठीक आहे, सो मध्य प्रदेश कॅडरच्या IPS अधिकारी 1993च्या सोनाली मिश्रा यांची रेल्वे पोलीस फोर्स जो आहे तर त्याच्या महिला संचालक, पहिल्या महिला संचालक. ठीक आहे, पहिली महिला हे इम्पॉर्टंट आहे. पहिल्या महिला महासंचालक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. सॉरी. नेक्स्ट,
PFRDA अध्यक्ष, याच्या आधी याच्यावरती क्वेश्चन विचारला 2022-23 मध्ये ज्यावेळेस PFRDA चे अध्यक्ष चेंज झाले होते त्याच्यावरती क्वेश्चन आला होता. सो PFRDA म्हणजे पेन्शन रेग्युलेटरी ऑथॉरिटी, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण. ठीक आहे, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, PFRDA. सो PFRDA चे अध्यक्ष म्हणून शिव सुब्रमण्यम रामनन यांची निवड झालेली आहे. शिव सुब्रमण्यम रामनन, हे लक्षात ठेवायचं. बऱ्याच वेळा हीच नावं जे वाचतोय आपण तीच ऑप्शन मध्ये दिलेली असतात, त्यामुळे सगळी नावं आपल्याला काय वाटतं वाचलेली वाटतात, त्यामुळे कन्फ्युजन होतं. कारण की न्यूज मध्ये जेवढी नावं आहेत तेच दिले जाणार. तर इथे तुम्हाला शिव सुब्रमण्यम रामनन दिलं जाईल ऑप्शन मध्ये, अजय सेठ दिलं जाईल, याच PDF मधले बाकीचे नाव दिले जातील, त्यामुळे कन्फ्युजन होतं. सगळी नावं आपल्याला वाचलेली वाटतात. ठीक आहे, त्यामुळे पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट जे आहेत ते लक्षात ठेवायचं. PFRDA पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजेच पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण. तर याच्या अध्यक्षपदी आहेत शिव सुब्रमण्यम रामनन. ठीक आहे, नेक्स्ट IRDA, याच्यावर सुद्धा विचारलेलं आहे PYQ 2023 की 24 मध्ये. IRDA इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ठीक आहे, ह्या सगळ्या गव्हर्नमेंट बॉडी आहेत त्यामुळे या विचारल्या जातात. ठीक आहे, सो भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, IRDA इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, इन्शुरन्स सेक्टरला रेग्युलेट करणारी बॉडी, त्याच्यावरती अजय सेठ. ठीक आहे, अजय सेठ. ठीक आहे, अजय सेठ हे झालेले आहे IRDA चे अध्यक्ष. हे दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे, दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे प्रमुखांची नेमणूक. ठीक आहे, पराग जैन, याच्या आता शॉर्ट नोट्स बनवताना तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, IRDA चे अध्यक्ष, पुढे अजय सेठ, PFRDA अध्यक्ष शिव सुब्रमण्यम रामन. सो फक्त लिस्ट बनवायची आहे. RPF च्या पहिल्या महिला महासंचालक सोनाली मिश्रा. ठीक आहे, त्याच्यानंतर इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू उमा कांजीलाल. सो अशी फक्त लिस्ट बनवायची आहे जे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती वन लाइनरच विचारणार आहेत, डिरेक्टली क्वेश्चन विचारणार आहे. प्रमुख नेमणूक. ठीक आहे, सो पराग जैन यांची रिसर्च अँड पराग जैन यांची रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच बोलतो ज्याला आपण, च्या अध्यक्ष प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे. ते वरिष्ठ इंडियन पोलीस सर्व्हिस अधिकारी आहेत. ठीक आहे, आपल्याला लक्षात ठेवायची गोष्ट, चे प्रमुख कोण आहेत? पराग जैन. ठीक आहे, सो पराग जैन चे प्रमुख. नेक्स्ट आहे राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण, NFRA, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटी. नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटी म्हणजेच राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण. तर त्याच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे नितीन गुप्ता. ठीक आहे, सो नितीन गुप्ता NFRA चे प्रमुख झालेले आहे किंवा NFRA चे अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. NFRA 2018 ला स्थापन करण्यात आली कंपनीज ऍक्टच्या अंतर्गत. ठीक आहे, कशावरती लक्ष देईन? वित्तीय अहवालावरती, फायनान्शियल रिपोर्टिंग वरती. ठीक आहे, सो नितीन गुप्ता राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे प्रमुख, एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. नेक्स्ट डॉक्टर अजय कुमार UPSC च्या अध्यक्षपदी, व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरती आधी क्वेश्चन विचारलाय UPSC च्या चेअरमॅन वरती. ठीक आहे, 2022 राईट. सो अजय कुमार यांची UPSC च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. UPSC च्या अध्यक्षांना कोण नियुक्त करतं? राष्ट्रपती. सो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे. डॉक्टर अजय कुमार हे 1985 च्या बॅचचे IAS अधिकारी असून ते केरला कॅडरचे आहे. ठीक आहे, सो
UPSC चे चेअरमन डॉक्टर अजय कुमार, ठीक आहे. केरला कॅडरचे 1985च्या बॅचचे IAS कॅडर अलोकेट करतं प्रत्येक सर्व्हिस साठी, त्यांचा सर्व्हिस एरिया कोणत्या ठिकाणी ते काम. येस, ठीक आहे. सो अजय कुमार UPSC चे चेअरमन, द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नियुक्ती, 1985च्या बॅचचे IAS अधिकारी आणि त्यांचं कॅडर होतं केरला. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट. नेक्स्ट, वित्तीय सेवा संस्था ब्युरो, फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन ब्युरो, ठीक आहे. FSIB चे प्रमुख म्हणून भानु प्रताप शर्मा, ठीक आहे. सो भानु प्रताप शर्मा हे ठरलेले आहेत फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन ब्युरो FSIB चे प्रमुख किंवा अध्यक्ष म्हणून भानु प्रताप शर्मा यांची निवड झालेली आहे. केंद्र सरकारने त्यांच्या आणि इतर सदस्यांच्या कार्यकाळात आणखी 1 वर्षाची वाढ केलेली आहे, तर त्यांना एक्सटेन्शन मिळालेलं आहे 1 वर्षासाठी. FSIB ची स्थापना 2022 ची आहे. FSIB कोणाच्या जागी आलाय, तर बँक बोर्ड ब्युरो याच्या जागी FSIB आलेलं आहे. बँक बोर्ड ब्युरोचं काम काय आहे, काय होतं की ज्या काही सहकारी किंवा पब्लिक सेक्टर बँक आहे तर त्याच्यावर बोर्डवरती मेंबर निवडण्यासाठी बँक बोर्ड ब्युरो निर्माण करण्यात आलेली होती. त्याच्या ऐवजी आता येईल फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन बोर्ड आणि त्याचे प्रमुख आहेत भानु प्रताप शर्मा. नेक्स्ट, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIB, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIB चे नवीन अध्यक्ष झालेले आहेत झाऊ जियाई, ठीक आहे. झाऊ जियाई या चीनच्या माजी उपअर्थमंत्री होत्या आधी, ठीक आहे. त्यांची नियुक्ती AIIB च्या नवीन अध्यक्ष म्हणून झालेली आहे, झाऊ जियाई, ठीक आहे. सो यांची एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकच्या अध्यक्षा म्हणून 24 जून 2025 रोजी निवड झाली. त्या AIIB च्या पहिल्या महिला आणि दुसऱ्या अध्यक्ष आहेत, पहिल्या महिला अध्यक्ष आणि एकत्रित दुसरे अध्यक्ष. कळलं, म्हणजे AIIB स्थापन झालेली आहे 2016 ला स्थापन झाल्यापासून जिन लिकन हे त्याचे अध्यक्ष होते. 16 पासून 25 पर्यंत जिन लिकन हे त्याचे आधीचे अध्यक्ष होते आणि ते पहिले अध्यक्ष होते जिन लिकन, आणि आता दुसऱ्या झालेल्या आहे झोऊ जियाई, ठीक आहे. ह्या सेकंड झालेल्या आहेत, परंतु त्या पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या आहेत AIIB च्या, आणि त्यामुळे इम्पॉर्टंट आहे का, कारण भारत याचा सदस्य आहे, संस्थापक सदस्य आहे भारत या संस्थेचा, त्यामुळे विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. सो झोऊ जियाई चीनच्या ज्यावेळेस ILOच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या होत्या आफ्रिकन, त्यावेळेस त्यांच्यावरती क्वेश्चन विचारलेला होता, ठीक आहे. ILOच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या होत्या आफ्रिकेतून, त्यामुळे याच्यावरती सुद्धा क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. AIIB च्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण, झाऊ जियाई चीनच्या आहेत, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची, त्या पहिल्या महिला आणि दुसऱ्या अध्यक्ष आहेत, ठीक आहे. पहिले त्यांच्या आधी कोण होते, त्या विद्यमान अध्यक्ष जिन लिकन यांची जागा घेतील, ठीक आहे. हे सुद्धा स्टेटमेंट, याच्यावरती स्टेटमेंट बेस येऊ शकतात क्वेश्चन राज्यसेवेला स्पेशली. त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ 16 जानेवारी 2026 पासून सुरू होईल. भ्रष्टाचाराविरोधातील कठोर भूमिकेमुळे त्यांना चायनामध्ये टायगर फायटर बोलतात, ठीक आहे. भ्रष्टाचार विरोधातील कठोर भूमिकेमुळे त्यांना टायगर फायटर असं बोललं जातं. AIIB ची स्थापना 16 जानेवारी 2016, 16/1/2016. मुख्यालय आहे बीजिंग चायनामध्ये. न्यू डेव्हलपमेंट बँक, ब्रिक्स बँक, जिचं मुख्यालय चायनामध्येच आहे पण शांघाईमध्ये आहे, आणि AIIB चं मुख्यालय चायनामध्येच आहे परंतु बीजिंग मध्ये आहे. सदस्य देश 100+ देश आहे याच्यामध्ये. नेक्स्ट, इंडिया हा संस्थापक देश आहे, संस्थापक सदस्य आहे, आणि उद्दिष्ट काय आहे बँकेचं, तर आशियातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वित्त पुरवठा करणे, हे या बँकेचं AIIBचं काय उद्दिष्ट आहे, ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे ही, याच्यावरती स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो, स्टेटमेंट बेस, ठीक आहे. कारण त्या
बँक महत्वाची ही, त्याच्यानंतर इंडिया संस्थापक सदस्य हे आपले खूप सारे स्टेक्स आहेत त्या बँकमध्ये, आपण त्यांचे लार्जेस्ट इन्व्हेस्टर आहोत, त्यामुळे ह्याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात. तर लक्षात ठेवायची गोष्ट ह्याच्यामध्ये AIIBच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहे झोऊ जियाई, त्या पहिल्या महिला आणि दुसऱ्या अध्यक्ष आहे. 2016 पासून बँक स्थापन झाल्यापासून जीन लिकन, चायनाचे जीन लिकन हे त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे. 16 जानेवारी 2026 पासून त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ जो आहे तो सुरू झालेला आहे, 5 वर्षांचा. आणि भ्रष्टाचार विरोधातील कठोर भूमिकेमुळे त्यांना टायगर फायटर असं बोललं जातं. ठीक आहे. सो ही जी शॉर्ट नोट तुम्ही बनवाल तर त्याच्यात काय गोष्टी येतील, फक्त AIIBचे नवीन अध्यक्ष झोऊ जियाई, त्याच्यामध्ये पहिल्या महिला आणि दुसऱ्या अध्यक्ष त्यांच्या आधी जीन लिकन. ठीक आहे. 5 वर्षांचा कार्यकाळ, सुरू कधी 16 जानेवारी 2016. तो पण नाव टायगर फायटर बिकॉज भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका. आणि AIIBची स्थापना, मुख्यालय, त्याच्यानंतर सदस्य देश आणि इंडिया त्याचा संस्थापक किंवा सदस्य देश आहे की नाही. एवढी शॉर्ट नोट्स एक 4 ते 5 लाईन्सची फक्त बनवायची आहे. नेक्स्ट 16वा वित्त आयोग, त्याचे नवीन अर्धवेळ सदस्य नेमण्यात आलेला आहे. सो टी रविशंकर यांची 16th फायनान्स कमिशन ऑफ इंडिया, 16व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य, फुल टाइम नाही. ठीक आहे. पार्ट टाइम मेंबर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे टी रविशंकर यांची. ठीक आहे. ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे RBIचे डेप्युटी गव्हर्नर आहेत. ठीक आहे. सो 16वा वित्त आयोगाची स्थापना केलेली 31 डिसेंबर 2023 मध्ये. अध्यक्ष आहे अरविंद पनगरिया, हे सुद्धा इम्पॉर्टंट. 16वा वित्त आयोगावरती नवीन फॉर्म झालेला आहे, त्यामुळे 2026 मध्ये त्याचे रिपोर्ट्स येणार आहेत. ठीक आहे. आयोगाचा अहवाल, तर त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. 16व्या आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया. सचिव आहे त्याचे ऋत्विक पांडे. पूर्णवेळ सदस्यामध्ये अॅनी जॉर्ज मॅथ्यू आणि मनोज पांडा. अर्धवेळ सदस्यामध्ये सौम्या कांती घोष आणि टी रविशंकर. ठीक आहे. ही 4 नावं सचिव आणि अध्यक्ष आयोगाचे लक्ष ठेवायचे. 16व्या वित्त आयोग स्थापना झाली डिसेंबर 2023 मध्ये. त्याचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगरिया, त्याच्यानंतर सचिव आहे ऋत्विक पांडे आणि पूर्णवेळ सदस्य येतात अॅनी जॉर्ज मॅथ्यू आणि मनोज पांडा. त्याच्यानंतर अर्धवेळ सदस्य येतात सौम्या कांती घोष आणि आता नियुक्त केलेले टी रविशंकर. ठीक आहे. हे 4 मेंबर. पूर्णवेळ कोणते, अर्धवेळ कोणते. नेक्स्ट आता वित्त आयोगाचं मुख्य कार्य काय आहे. ठीक आहे. वित्त आयोग फायनान्स कमिशनचं मेन काम येतं केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये कर महसूल वाटपाचे सूत्र ठरवणे. ठीक आहे. म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये महसूल कशा पद्धतीने, कोणत्या फॉर्म्युला बेसिसवरती त्याची वाटणी होईल ते ठरवणं. राज्यांना अनुदान देण्याबाबत शिफारसी करणे, ग्रांट्स ज्या मिळतात सेंट्रल गव्हर्नमेंट कडून स्टेट्सला, तर त्याच्याबद्दल शिफारस करतात. त्यानंतर केंद्र राज्य आर्थिक संबंध मजबूत करणे. ठीक आहे. फायनान्स कमिशन तुम्ही पॉलिटीमध्ये वाचणार आहात. फायनान्स कमिशनचा आर्टिकल किती आहे, कोणत्या आर्टिकल अंतर्गत ते हे काम करताय, ते सगळं करायचं आहे फायनान्स कमिशनचं. ठीक आहे. सो याच्यात लक्षात ठेवायचं टी रविशंकर अर्धवेळ सदस्य आहे, सौम्या कांती घोष अर्धवेळ सदस्य आहे, पूर्णवेळ सदस्य 2 अॅनी जॉर्ज मॅथ्यू आणि मनोज पांडा. सचिव ऋत्विक पांडे, अध्यक्ष अरविंद पनगरिया. नेक्स्ट संयुक्त राष्ट्र महासभा म्हणजेच युनायटेड नेशन जनरल असेंब्ली. ठीक आहे. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या नवीन अध्यक्षा सो ॲनालेना बेअरबॉक ज्या जर्मनीच्या माजी परराष्ट्र मंत्री होत्या, फॉरेन मिनिस्टर. ठीक आहे. सो यांची युनायटेड नेशन्स जनरलच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ठीक आहे. त्यांना 167 मते मिळाली आणि जिंकण्यासाठी 88 मतांची आवश्यकता होती. त्या फिलेमॉन यांग,
कॅमेरूनचे माजी पंतप्रधान व विद्यमान UNGA अध्यक्ष यांची जागा घेतील आणि त्या UNGAच्या 5व्या महिला अध्यक्ष आहेत. ठीक आहे, 5व्या, पहिल्या नाही आहेत, 5व्या महिला अध्यक्ष आहेत. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? ठीक आहे, कमेंट मध्ये सांगायचं. युनायटेड नेशन जनरल असेंब्ली किंवा संयुक्त राष्ट्र महासभा याच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या सांगायचं कमेंट मध्ये. नाही ऑप्शन, नो ऑप्शन, सर्च करायचं. हिंट देते, शी वॉज अन इंडियन लेडी. ठीक आहे, भारतीय महिला होत्या त्या. ठीक आहे, सो ॲनालेना बेअरबॉक या जर्मनीच्या माजी परराष्ट्र मंत्री होत्या. त्या आधी त्या युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या आता अध्यक्ष बनलेल्या आहेत. त्यांना 167 मते मिळालेली आहेत निवडणुकीमध्ये आणि 88 मतांची जिंकण्यासाठी त्यांना आवश्यकता होती. तर त्या फिलेमॉन यांग ह्या आधीच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांची जागा घेतील आणि त्या युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या 5व्या महिला अध्यक्ष होत्या. राज्यसेवेला इथून क्वेश्चन एक्सपेक्टेड, कारण की युनायटेड नेशन जनरल असेंब्ली ही वर्ल्ड लेवलला खूप मोठी ऑर्गनायझेशन आहे. त्याच्या ज्यावेळेस नेमणुका होतात तर क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, इथून लक्षात ठेवायची गोष्ट, ॲनालेना बेअरबॉक युनायटेड नेशन जनरल असेंब्ली अध्यक्ष. नेक्स्ट, जर्मनीच्या त्या माजी परराष्ट्र मंत्री होत्या. कोणत्या देशाच्या होत्या? जर्मनीच्या माजी परराष्ट्र मंत्री. ठीक आहे, नेक्स्ट 167 वोट्स मिळाले त्यांना, 167 मते मिळाली. त्याच्यानंतर ते कोणाची जागा घेतील? फिलेमॉन यांग. ठीक आहे, या जे आधी कॅमेरूनचे माजी पंतप्रधान आणि युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे सध्याचे अध्यक्ष होते, तर फिलेमॉन यांग यांची ती जागा घेतील आणि त्या 5व्या महिला अध्यक्ष आहेत युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या. ठीक आहे, सो युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या त्या 5व्या महिला अध्यक्ष आहेत. एवढ्या गोष्टी शॉर्ट नोट्स मध्ये पाहिजेत. ठीक आहे, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली मग मुख्यालय UNGAचं न्यूयॉर्क सिटी, युनायटेड स्टेट्स. अध्यक्ष पदाचा कार्यकाळ 1 वर्ष, म्हणजे तिथे परत एक स्टेटमेंट बनवू शकता की त्यांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असू शकतो, 1 किंवा 2 वर्षाचा असेल. किती वर्षाचा लक्षात ठेवायचा? 1 वर्षाचा असणार आहे. अध्यक्षपद प्रादेशिक गटानुसार बदलत राहते. युनायटेड नेशन मध्ये प्रादेशिक ग्रुप आहे, साऊथ एशिया, साऊथ ईस्ट एशियन, अशा प्रकारे. मग त्याच्यातून प्रत्येकाला ते अध्यक्षपद रोटेट होऊन येतं. ठीक आहे, सो दरवर्षी सप्टेंबर मध्ये वार्षिक अधिवेशन आयोजित केले जातं. दरवर्षी सप्टेंबर मध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्लीची अधिवेशन होतं. ठीक आहे, मुख्य कार्य आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा, विकास, मानवी हक्क यावरती चर्चा व शिफारसी करणे. UNSC, त्याच्यानंतर इकोसॉक ह्या ज्या युनायटेड नेशनच्या बॉडीज आहे, संस्था आहे, त्यांच्या सदस्यांची निवड करणे. सेक्रेटरी जनरल ऑफ युनायटेड नेशन, ठीक आहे, यांच्या नियुक्तीत सुरक्षा परिषदेला शिफारस करणे. म्हणजे ज्या बॉडी आहे युनायटेड नेशनच्या त्यांच्यावरती नियुक्ती करणे हे त्यांचं काम आहे. सो लक्षात ठेवायला फक्त हे करंट मध्ये एवढं लक्षात ठेवायचं, कार्यकाळ 1 वर ठेवायचं. नेक्स्ट, अटल इनोव्हेशन मिशन. अटल इनोव्हेशन मिशनचे नवीन संचालक. अटल इनोव्हेशन मिशन काय? नीती आयोगचं मिशन आहे हे. ठीक आहे, नीती आयोग अंतर्गत त्याची स्थापना 2016 मध्ये झाली. त्याच्यावरती UPSC MPSC राज्यसेवा दोघांनाही क्वेश्चन विचारलेला आहे. एमचा लॉंग फॉर्म अटल इनोव्हेशन मिशन. त्याचं काम काय आहे? देशात नवोन्मेष म्हणजे इनोव्हेशन आणि उद्योजकता, एंटरप्रेन्योरशिप याला प्रोत्साहन देणं. ठीक आहे, सो एमचे नवीन संचालक आलेले आहे दीपक बागला. दीपक बागला हे अटल इनोव्हेशन मिशनचे नवीन संस्थापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो याच्यात फक्त 1 लाइनर विचारू शकतात. अटल इनोव्हेशन मिशनचे नवीन संचालक म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? दीपक बागला. नेक्स्ट, संजय कौल यांची नियुक्ती कुठे झालेली आहे? तर संजय कौल हे 1986च्या बॅचचे IAS अधिकारी असून केरळ कॅडरचे आहेत आणि त्यांची गांधीनगर येथील गिफ्ट सिटी कंपनी लिमिटेड, ठीक आहे, चे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे MD
आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. गिफ्ट सिटी गांधीनगर या ठिकाणी आहे. ठीक आहे. सो तेथे स्थित असून भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा IFSC इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर म्हणून विकसित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो गिफ्ट सिटी जे आहे, गिफ्ट सिटी कंपनी लिमिटेड गुजरातमध्ये गांधीनगर या ठिकाणी इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेसचं हब त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. तर त्या प्रोजेक्टचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? संजय कौल. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं वन लाइनर, गिफ्ट सिटी कंपनी लिमिटेडचे MD आणि CEO म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर संजय कौल. नेक्स्ट आहे डॉक्टर जेनिफर सिमन्स. डॉक्टर जिर्लिंग सिमन्स यांची सुरिनामच्या संसदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. ठीक आहे. सुरिनाम ही कंट्री कोणत्या खंडात येते? साऊथ अमेरिका. ठीक आहे. सो साऊथ अमेरिकेमध्ये. मग त्या नॅशनल डेमोक्रेटिक पार्टीच्या या पक्षाच्या नेत्या आहेत. राजधानी याची सुरिनामची पारामारिबो. ठीक आहे. पारामारिबो ही त्याची राजधानी आहे. अधिकृत भाषा डच आहे. ठीक आहे. एवढं विचारणार नाही, याच्यातनं फक्त एक्सपेक्टेड आहे की सुरिनामच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर जेनिफर सिमन्स. ठीक आहे. डॉक्टर जेनिफर सिमन्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांची पार्टी लक्षात ठेवायची, नॅशनल डेमोक्रेटिक पार्टी NDP, नॅशनल डेमोक्रेटिक पार्टी. आय थिंक सो हा क्वेश्चन कंबाईनला प्रिलिम्सला विचारण्यात आलेला होता 2025 की एका एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे, पार्टी आणि त्यांचं नाव. नेक्स्ट आहे संजोग गुप्ता. संजोग गुप्ता यांची इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICC चे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते ICCच्या इतिहासातील 7वे CEO ठरलेले आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरती नेहमी क्वेश्चन BCCI ICC याच्यावरती किंवा IOC इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी याच्यावरती ज्यावेळेस इंडियन कोणी नेमणूक केली जाते तर विचारले जातं. आधी जय शहा होते, त्यांच्यावरती क्वेश्चन आपल्याला मागील वर्षभरात दिसलेले आहेत. त्यामुळे आता लक्षात ठेवायचं, संजोग गुप्ता ICC चे नवीन CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इम्पॉर्टंट आहे. संजोग गुप्ता ICC चे CEO, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत संजोग गुप्ता. येस, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी सांगितलं की क्रिस्टी कोवेंट्री यांची इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या पहिल्या महिला व पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष म्हणून पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या पहिल्या महिला आणि त्याही आफ्रिकन, पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष म्हणून आलेल्या आहेत क्रिस्टी कोवेंट्री. इम्पॉर्टंट. फर्स्ट वुमन आणि त्यातूनही आफ्रिकन वुमन किंवा आफ्रिकन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या 10व्या अध्यक्ष असणार आहेत. ठीक आहे. 10व्या अध्यक्ष आहेत. त्यानंतर त्या 10व्या परंतु पहिल्या महिला आहेत. ठीक आहे. पहिल्या महिला त्या माजी ऑलिम्पिक जलतरणपटू असून त्यांनी अनेक ऑलिम्पिक पदके जिंकलेली आहेत. नेक्स्ट 2018 ते 2025 या दरम्यान त्यांनी झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री म्हणूनही काम केलेले आहे. झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री होत्या त्या आधी. त्या ऑलिम्पिक मिळालेला आहे त्यांना, जलतरणपटू होत्या त्या. ठीक आहे. सो याच्यात लक्षात ठेवायची गोष्ट कोणती? इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष ठरलेल्या आहेत क्रिस्टी कोवेंट्री. ठीक आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यांचं नाव, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, पहिल्या महिला, पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष, त्या एकूण 10व्या अध्यक्ष आहेत. नेक्स्ट त्या माजी ऑलिम्पिक जलतरणपटू होत्या. इथे
इथे फॅक्ट चेंज करू शकतात. जलतरणपटूच्या ऐवजी इथे कोणतंही खेळाचं नाव टाकू लक्षात ठेवायचं त्या जलतरणपटू होत्या, स्विमर होता. आणि 2018 ते 25 या दरम्यान झिम्बाब्वेच्या त्या क्रीडा मंत्री सुद्धा राहिलेल्या. इथे कंट्रीचं नाव चेंज करू शकतात. सो त्या कोणत्या कंट्रीच्या आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे. फॅक्ट्स या ठिकाणी चेंज होतात. ठीक आहे, 1, 2, 3 इकडे चेंज होतील पहिल्या. ठीक आहे, या 3 ठिकाणी फॅक्ट्स चेंज होतील. याच्यावरती राज्यसेवेला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, कारण की अशा प्रकारे ज्यावेळेस आधी नेमणुका झालेल्या आहेत तर तिथून क्वेश्चन डिरेक्टली आलेले आहे स्टेटमेंट बेस. त्यामुळे एवढ्या गोष्टी शॉर्ट नोट्स मध्ये काढून ठेवायच्यात लगेच, जेणेकरून रिव्हिजनला सोपं पडेल. नेक्स्ट आहे अरुणाभ घोष. अरुणाभ घोष ठीक आहे. अरुणाभ घोष यांची COP30 साठी दक्षिण आशिया राजदूत, साऊथ एशिया अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही परिषद ब्राझील मध्ये आयोजित केली जाणार आहे. ते काउन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर CEEW या हवामान व ऊर्जा विषयक थिंक टँकचे प्रमुख आहेत आणि CEEW चे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे, COP30 आपल्याला माहिती ब्राझील मध्ये झाली. आपण कृषी व पर्यावरण या घडामोडीमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, COP30 बद्दल त्या ठिकाणी काय काय निर्णय घेण्यात आले ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. एकदा रिवाइज करून घ्यायचंय. सो अरुणाभ घोष हे त्यावेळी COP30 मध्ये साऊथ एशिया राजदूत होते, म्हणजे साऊथ एशियाचे अँबॅसिडर होते आणि ही परिषद ब्राझील मध्ये झालेली. सो अरुणाभ घोष COP30 साठी आशिया राजदूत. नेक्स्ट लक्षात ठेवायचं त्यांची एक थिंक टँक आहे, काउन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर. ठीक आहे, CEEW ही त्यांची थिंक टँक आहे, हवामान आणि ऊर्जा विषयक थिंक टँक आहे ही, आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. एवढ्याच 3 गोष्टी अरुणाभ घोष यांच्याबद्दल लक्षात ठेवायच्या. अरुणाभ घोष COP30 चे साऊथ एशिया अँबॅसिडर. नेक्स्ट त्यांची CEEW ही एन्व्हायरमेंट अँड एनर्जी बद्दल एक थिंक टँक आहे आणि त्याचं मुख्यालय नवी दिल्लीत आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या फक्त. नेक्स्ट न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. ठीक आहे, 2-3 वर्ष झालं सतत न्यूज मध्ये आहेत त्या, कारण की कोणत्या ना कोणत्या कमिशनच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी पद भूषवली आहेत. ठीक आहे, सो न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या 8वा वेतन आयोग जो आहे तर त्याच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो 8 पे कमिशन किंवा 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. ठीक आहे, 8 सेंट्रल पे कमिशनच्या अध्यक्षपदी ही नियुक्ती नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने केलेली आहे, राष्ट्रपतींनी नाही. ठीक आहे, नेक्स्ट त्या वेतन आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष, त्यामुळे इम्पॉर्टंट. वेतन आयोगाच्या 8व्या वेतन आयोगाच्या किंवा एकूणात जेवढे 8 वेतन आयोग आतापर्यंत स्थापले तर त्याच्यापैकी पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहे न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. सो आयोगाची रचना आता 8 पे कमिशन किंवा 8वा वेतन आयोग काय आहे, अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. त्यानंतर अर्धवेळ सदस्य आहे पुलक घोष. ठीक आहे, सदस्य सचिव आहे पंकज जैन. तत्वतः मंजुरी आयोग स्थापन करायला मंजुरी दिली जानेवारी 2025 मध्ये. त्याचा उद्देश आहे की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचना व निवृत्ती वेतन लाभाबाबत शिफारसी करणे. ठीक आहे, सो त्यांची जी वेतन रचना असेल आणि निवृत्ती वेतन असेल तर त्यांच्या लाभाबाबत शिफारसी करणे केंद्र सरकारचं. रचना एक अध्यक्ष असेल, एक अर्धवेळ सदस्य जो पुलक घोष आहेत, त्यानंतर एक सदस्य सचिव. ठीक आहे, सो 3 मेंबर आपल्याला 8व्या वेतन आयोगात दिसतात. अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई,
अर्धवेळ सदस्य पुलक घोष आणि सदस्य सचिव पंकज जैन ही 3 मेंबरची 8व्या पे कमिशन वरती नियुक्ती झालेली आहे. 3 मेंबरची ही बॉडी त्यांनी स्थापन केलेली आहे. कालावधी आहे स्थापनेपासून 18 महिन्यात त्यांना शिफारसी सादर कराव्या लागतात. ठीक आहे, म्हणजे 1.5 वर्षांच्या काळात, स्थापल्यानंतर 1.5 वर्षांच्या काळात त्यांना शिफारसी द्याव्या लागतात. तिथे लक्षात ठेवायची गोष्ट, 8व्या पे कमिशनच्या अध्यक्षा म्हणून न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई त्या वेतन आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. वेतन आयोगामध्ये अर्धवेळ सदस्य आहेत पुलक घोष, त्याच्यानंतर सदस्य सचिव आहे पंकज जैन, एकूण 3 मेंबर आहेत आणि जानेवारी 2025 मध्ये त्याची स्थापना करण्यात आलेली होती. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मला या आधीचा वेतन आयोग बघितला तर 7वा वेतन आयोग जो होता त्याचे अध्यक्ष होते अशोक कुमार माथुर. अशोक कुमार माथुर हे त्याचे अध्यक्ष होते आणि 2014-15 मध्ये हा स्थापन करण्यात आलेला होता. आता न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई त्यांच्याबद्दल, कारण की त्या बऱ्याच याच्यामुळे चर्चेत आहेत. ठीक आहे, सो त्यांचं शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेज मधून त्यांनी कला शाखेत पदवी मिळवलेली 1970 मध्ये. एज्युकेशन किंवा कॉलेज बऱ्याचदा विचारलं जातं. ठीक आहे, सो एल्फिन्स्टन कॉलेज आहे आणि आर्ट्स मधून त्यांनी पदवी मिळवलेली आहे. नेक्स्ट 1995 ला त्या बॉम्बे हायकोर्ट मध्ये सरकारी वकील म्हणून त्यांनी जॉईन केलेलं. ठीक आहे, 1995 ला बॉम्बे हायकोर्ट मध्ये सरकारी वकील आणि 2011 साली त्या सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या न्यायाधीश झालेत. 2011 ला सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीश झालेले आहेत आणि 2014 ला त्या सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्ट मधून त्या रिटायर झालेल्या आहेत 2014 ला. आता त्यांची इतर महत्वाची पदे जर पाहिली तर प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या त्या सध्या अध्यक्ष आहेत. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष कोण, तर न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. नेक्स्ट जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना संदर्भातील जी डिलिमिटेशन कमिशन स्थापन केलेली होती, ठीक आहे, पुनर्रचना आयोग, तर त्याच्या अध्यक्ष होत्या रंजना प्रकाश देसाई. त्यानंतर उत्तराखंड मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड बनवण्यासाठी जी मसुदा समिती स्थापन केलेली होती त्याच्या अध्यक्षा होत्या रंजना प्रकाश देसाई. ठीक आहे, सो ह्या महत्वाच्या आहेत. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष, त्यानंतर जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना संदर्भातील डिलिमिटेशन कमिशनच्या अध्यक्ष आणि उत्तराखंडसाठी युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या मसुदा समितीच्या अध्यक्ष. ठीक आहे, याच्यावरती अजून एक क्वेश्चन तयार होऊ शकतं की खालीलपैकी कोणत्या समित्यांच्या न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांनी खालीलपैकी कोणत्या समित्यांचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. 8वा वित्त आयोग, त्यानंतर उत्तराखंड युनिफॉर्म सिव्हिल कोड मसुदा समिती, त्याच्यानंतर प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष आणि जम्मू आणि काश्मीर डिलिमिटेशन कमिशनच्या अध्यक्ष. तर या 4ही समित्यांच्या किंवा कमिशनच्या अध्यक्षपदी कोण आहेत, रंजना प्रकाश देसाई. त्यामुळे लक्षात ठेवायचे 4 आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत. ठीक आहे, त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. नेक्स्ट आहे विश्वास पाटील यांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ठीक आहे, सो विश्वास पाटील यांची 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, जे सातारा या ठिकाणी होणार आहे, त्याचे अध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांची नियुक्ती झालेली आहे. सिंपल क्वेश्चन, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, विश्वास पाटील. संमेलन झालं सातारा या ठिकाणी. या संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात येत आहे. नेक्स्ट साताऱ्यात झालेली पूर्वीची संमेलनात 3रं झालेला 1905चा रघुनाथ करंदीकर यांनी अध्यक्षपद भूषवलेलं होतं. 44वं झालेलं 1962 ला NV गाडगे हे त्याचे अध्यक्ष होते आणि 66वे झालेलं 1993 ला विद्याधर गोखले हे त्याचे अध्यक्ष होते. जनरली हे विचारणार नाही, फक्त करंट मध्ये ह्या तरी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. 99व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा, अध्यक्ष विश्वास पाटील. तर विश्वास पाटील यांच्याबद्दल, त्यांचं शिक्षण कायदा व इतिहास विषयात त्यांनी पदवी घेतलेली आहे शिवाजी युनिव्हर्सिटीतून.
ठीक आहे. सो शिवाजी युनिव्हर्सिटीतून कायदा आणि इतिहास. त्याच्यानंतर ते माजी IAS अधिकारी होते. ठीक आहे, माजी IAS अधिकारी. नेक्स्ट प्रसिद्ध साहित्य कृती संभाजी, त्यानंतर पानिपत, महानायक, लस्ट फॉर लालबाग, पांगिरा आणि चंद्रमुखी ही त्यांची प्रसिद्ध पुस्तकं आहेत. नेक्स्ट त्यांना पुरस्कार पाहिले तर साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला 1992 ला झाडा झडती या त्यांच्या कादंबरीसाठी. ठीक आहे. सो झाडा झडती या कादंबरीसाठी 1992 ला त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. त्यांची पुस्तकं जी खूप फेमस आहे, संभाजी असेल, पानिपत आहे, महानायक, त्यानंतर लस्ट फॉर लालबाग, पांगिरा, चंद्रमुखी. ठीक आहे. प्रसिद्ध लेखक आहेत, त्यांची प्रसिद्ध पुस्तकं आहेत, त्यामुळे विचारण्याची शक्यता जास्त. त्यामुळे ही लक्षात ठेवायची सगळी. झाडा झडतीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार. ठीक आहे. नेक्स्ट डॉक्टर नितीन करीर महाराष्ट्र राज्य वित्त आयोग त्याचे अध्यक्ष झालेले आहे. डॉक्टर नितीन करीर हे यांनी आज महाराष्ट्राच्या संदर्भात इम्पॉर्टंट पद भूषवलेलं आहे. कोण होते ते आपले नितीन करीर? ते होते महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव, चीफ सेक्रेटरी. ठीक आहे, आपले फॉर्मर चीफ सेक्रेटरी होते डॉक्टर नितीन करीर. डॉक्टर नितीन करीर महाराष्ट्राचे राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष. सो नितीन करीर यांची 6th महाराष्ट्र स्टेट फायनान्स कमिशन किंवा 6वा महाराष्ट्र राज्य वित्त आयोग त्याचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सो आपल्या राज्यात 6वा वित्त आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. 6वी राज्य काय बोलतात स्टेट फायनान्स कमिशन, 6वा वित्त आयोग स्थापन केलाय. त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर नितीन करीर, जे महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आहेत. ही जागा मुकेश खुल्लर यांच्या मृत्यूनंतर रिक्त झाली. ठीक आहे. नियुक्ती केली CP राधाकृष्णन, जे आपले आधी गव्हर्नर होते, त्यांनी नियुक्ती केलेली. आता राज्य वित्त आयोगाबद्दल पाहिलं तर पॉलिटीमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. आर्टिकल 243I पंचायतीसाठी राज्य वित्त आयोग आहे आणि आर्टिकल 243Y ठीक आहे नगरपालिकांसाठी वित्त आयोग आहे, राज्य वित्त आयोग. सो 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट आणि 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट नंतर राज्य वित्त आयोग स्थापन करणे बंधनकारक झालं. ठीक आहे. सो हे बंधनकारक आहे राज्यांना राज्य वित्त आयोग स्थापन करणं. 243I आणि 243Y. IY कशासाठी आहे? फायनान्स कमिशन, स्टेट फायनान्स कमिशन. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं. 6वा वित्त आयोग स्थापन केला आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर. ही फॅक्ट 6 डॉक्टर नितीन करीर हे लक्षात ठेवायचे आणि आर्टिकल लक्षात ठेवायचे 243I आणि 243Y. येस. आता राज्य वित्त आयोगाचं काम काय मग? तर राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था ठीक आहे यांच्यामध्ये आर्थिक संसाधनांचे वाटप कसे करावे याबाबत शिफारसी करणे. ठीक आहे. केंद्रीय वित्त आयोग जो आहे त्याचं काम आहे की केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये फायनान्सचं वाटप किंवा कराचं वाटप कसं केलं जाईल. आणि राज्य वित्त आयोगाचं आहे राज्य सरकार आणि ज्या काही ह्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, नगरपालिका, जिल्हा परिषद, ठीक आहे ग्रामपंचायत यांच्यामध्ये फायनान्सेसचं वाटप कसं करायचं. ठीक आहे. सो ह्या दोन प्रकारे राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामध्ये आर्थिक संसाधनांचे वाटप करण्यासाठी शिफारस राज्य वित्त आयोग करतो आणि दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोग स्थापन केला जातो, जो मॅन्डेटरी आहे. 73rd आणि 74th कॉन्स्टिट्यूशनल आयोगा नंतर अमेंडमेंट नंतर. सो महाराष्ट्रातील काही पूर्वीचे वित्त आयोग पाहिले तर महाराष्ट्राचा पहिला वित्त आयोग मकरंद हेरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेला 94 ते 97 मध्ये. 1994 पासून आपण 73 आणि 74 जी अमेंडमेंट ऍक्ट आहे त्याची अंमलबजावणी सुरू केली आणि त्यावेळी फर्स्ट फायनान्स कमिशन आपण राज्य वित्त आयोग स्थापन केला, ज्याचे अध्यक्ष होते मकरंद हेरवाडकर. त्यानंतर लास्टचा होता 5व्याचे अध्यक्ष होते विश्वनाथ गिरिराज. ठीक आहे, जो 2018 ला स्थापन केला होता. आणि चौथा JP डांगे त्याचे अध्यक्ष होते, जो 2011 ला ठीक आहे
ठीक आहे, जे 14, सो चौथा, पाचवा आणि आत्ताचा 6वा हे लक्षात ठेवायचे. चौथ्याचे JP डांगे, पाचव्याचे विश्वनाथ गिरिराज आणि पहिलं होतं मकरंद हेरवाडकर. ठीक आहे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता या बॉडी करंट मध्ये स्थापन केलेल्या आहेत. आपलं फायनान्स कमिशन, सेंट्रल फायनान्स कमिशन असू दे किंवा राज्य वित्त आयोग, त्याच्यानंतर लॉ कमिशन, ह्या करंट मध्ये जर स्थापन केलेल्या आहेत तर त्याच्या मागच्या स्टॅटिक जो स्टडी आहे त्यांच्याबद्दलच्या तरतुदी, तर त्या पॉलिटीमध्ये स्टडी करताना लक्ष देऊन ते प्रायोरिटी एरियाने करून घ्यायचं. कारण की जे करंट मध्ये आहे स्टॅटिक मध्ये तोच फोकस राहतो प्रश्न विचारण्याचा. त्यामुळे पॉलिटी करताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या की हे आयोग जे स्थापन झालेत यावर्षी त्याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतो. सो त्याच्या सर्व तरतुदी, त्यांचं काम आपण पॉलिटी करताना प्रायोरिटी वाईज त्याला करून घ्यायचे आधी. नेक्स्ट आहे मिथुन मनहास, हे BCCI चे अध्यक्ष झालेले आहेत. मिथुन मनहास यांची बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया BCCI च्या 37व्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ठीक आहे, ही निवड सप्टेंबर 2025 मध्ये BCCI च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली. त्यांनी रॉजर बिन्नी ची जागा घेतली आणि मनहास हे माजी दिल्लीचे कर्णधार आहेत. ठीक आहे, आणि सौरभ गांगुली आणि रॉजर बिन्नी यांच्यानंतर सलग तिसरे माजी क्रिकेटपटू BCCI चे अध्यक्ष झाले. ठीक आहे, सो याच्यात लक्षात ठेवायची गोष्ट BCCI चे 37व्या अध्यक्ष मिथुन मनहास. ठीक आहे, BCCI 37वे अध्यक्ष मिथुन मनहास. 3 गोष्टी राहिल्या. त्याच्यानंतर त्यांच्या आधी रॉजर बिन्नी अध्यक्ष होते. ठीक आहे, सो त्यांनी रॉजर बिन्नीची जागा घेतली. ते माजी कर्णधार होते दिल्लीचे. ठीक आहे, आणि सौरभ गांगुली आणि रॉजर बिन्नी यांच्या नंतर ते तिसरे असे अध्यक्ष आहे की जे माजी क्रिकेटपटू आहेत. माजी क्रिकेटपटू आहेत आणि आता BCCI चे अध्यक्ष झाले असे ते तिसरे अध्यक्ष आहेत, सौरभ गांगुली आणि रॉजर बिन्नी यांच्या नंतर. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, BCCI चे अध्यक्ष विचारले जातात. नेक्स्ट आहे सुरेखा यादव, यांच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेला आहे. सुरेखा यादव या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट म्हणून प्रसिद्ध असून त्या निवृत्त झालेल्या आहेत. ठीक आहे, सो सिंपल क्वेश्चन वन लाइनर येऊ शकतो की आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट म्हणून खालीलपैकी कोणती महिला ह्या आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट होत्या. ठीक आहे, सो सुरेखा यादव ऑलरेडी यांच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. निवृत्तीपूर्वी त्यांनी राजधानी एक्सप्रेस चे इगतपुरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT या दरम्यान अंतिम संचालन केले. ठीक आहे, शेवटची त्यांची होती राजधानी एक्सप्रेस इगतपुरी ते CSMT. ही गाडी हजरत निजामुद्दीन CSMT मार्गावर धावते. शिक्षण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी डिप्लोमा केलेला आणि 1988 मध्ये त्या भारतातील पहिल्या महिला लोको पायलट झाल्या. भारतातीलच नाही तर आशिया खंडातील त्या पहिल्या महिला लोको पायलट ठरलेल्या आहेत 1988. 2023 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर मुंबईच्या पहिल्या फेरीचे त्यांनी संचालन केलं होतं. ठीक आहे, सो एवढ्या गोष्टी सुरेखा यादव यांच्याबद्दल लक्षात ठेवायच्यात. पहिल्या महिला लोको पायलट, त्यांची डिग्री कोणती आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा. 1988 ला त्या पहिल्या लोको पायलट बनलेल्या आहेत. याच्यावरती स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. नेक्स्ट, न्यायमूर्ती प्रतिभा M सिंग विपोच्या काय ठरलेल्या आहेत अध्यक्षपदी ऍडवायझरी बोर्डच्या. सो न्यायमूर्ती प्रतिभा N सिंग यांची 2025 ते 27 या कालावधीसाठी वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणजे विपो, वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन च्या ऍडवायझरी बोर्डच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. त्या दिल्ली हायकोर्टच्या न्यायाधीश आहेत. या मंडळाचे म्हणजे ह्या ऍडवायझरी बोर्डचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरणार आहेत. त्यामुळे भारतीय आहेत, त्यानंतर पहिल्या महिला आहेत, त्यामुळे क्वेश्चन विचारण्याची शक्यता जास्त.
त्यामुळे लक्षात ठेवायचं. सो विपोचं मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड मध्ये. विपो स्थापन केलेली 1967 मध्ये आणि ही संयुक्त राष्ट्राची बौद्धिक संपदा म्हणजे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी विषयक संस्था आहे, ज्या ठिकाणी पेटंट फाईल केले जातात. ठीक आहे, विपो मध्ये. सो वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनच्या ऍडवायझरी बोर्ड वरती इंडियन आहे, एक इंडियन वुमन आहे. ठीक आहे, अध्यक्ष म्हणून त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती प्रतिभा एन सिंग. ठीक आहे, इम्पॉर्टंट न्यूज, जिथे पहिली महिला आणि भारतीय आहे एखाद्या वर्ल्ड बॉडीवरती तर विचारण्याची शक्यता जास्त, त्यामुळे अशा गोष्टी जास्त लक्षात ठेवायच्या. नोट्स मध्ये अशाच इम्पॉर्टंट गोष्टी ठेवायच्या, फालतू विचारत नाही आयोग, जे काही इम्पॉर्टंट आहे तेच विचारतं. शांता रंगस्वामी. सो शांता रंगस्वामी इंडियन क्रिकेटर्स असोसिएशन. शांता रंगस्वामी यांची इंडियन क्रिकेटर्स असोसिएशन ICAच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. या पदावर निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्यात, म्हणून इम्पॉर्टंट. ठीक आहे, 1976 मध्ये त्या इंडिया वुमन्स नॅशनल क्रिकेट टीम, इंडियन वुमन नॅशनल क्रिकेट टीम जी होती तर त्याच्या पहिल्या कर्णधार होत्या. ठीक आहे, फर्स्ट इंडियन वुमन क्रिकेट टीम, त्याच्या पहिल्या कर्णधार शांता रंगस्वामी. त्या कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. ठीक आहे, सो भारतातून पहिली महिला जिने हे केलेलं आहे, काय शतक, महिलांमध्ये शतक कंप्लीट केलेलं आहे क्रिकेटपटू, तर त्या आहेत शांता रंगस्वामी. 1976 मध्ये त्यांना अर्जुना अवॉर्ड मिळाला आणि हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या महिला क्रिकेटपटू ठरल्या. सो इथे एक क्वेश्चन, अर्जुना अवॉर्ड मिळणाऱ्या पहिल्या महिला क्रिकेटपटू कोण, तर शांता रंगस्वामी. 2017 मध्ये BCCI कडून त्यांना लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं. ठीक आहे, सो महिला क्रिकेट बद्दल खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे, ICA इंडियन क्रिकेटर्स असोसिएशन च्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली. ठीक आहे, शांता रंगस्वामी. किंवा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारला तर शांता रंगस्वामी यांच्याबद्दल खालील वाक्यावरती विचार करा. ठीक आहे, कोणती वाक्य बरोबर आहेत, तर नुकतीच त्यांची इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली, तर स्टेटमेंट बरोबर. ठीक आहे, नेक्स्ट स्टेटमेंट, या पदावरती नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत, बरोबर. नेक्स्ट, 1976 मध्ये इंडियन वुमन नॅशनल क्रिकेट टीमच्या त्या कर्णधार होत्या, बरोबर. नेक्स्ट, कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणाऱ्या त्या पहिल्या महिला क्रिकेटपटू होत्या, बरोबर. नेक्स्ट, 1976 मध्ये त्यांना अर्जुन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आणि अर्जुन अवॉर्ड मिळणाऱ्या त्या पहिल्या महिला क्रिकेटपटू होत्या, बरोबर. ठीक आहे, नेक्स्ट, 2017 मध्ये त्यांना मिळालाय BCCI कडून लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड. ठीक आहे, सो ही स्टेटमेंट, सगळे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे शॉर्ट नोट काढताना शांता रंगस्वामी ICAच्या अध्यक्षा, नेक्स्ट पहिल्या महिला, ठीक आहे, अध्यक्ष ठरलेल्या आहेत. नेक्स्ट 1976 साल इम्पॉर्टंट ठेवायचं आहे. 76 मध्ये त्या पहिल्या वुमन्स नॅशनल क्रिकेट टीमच्या अध्यक्ष बनल्या. 76 मध्येच त्यांना अर्जुना अवॉर्ड मिळालाय आणि अर्जुना अवॉर्ड मिळणाऱ्या त्या पहिल्या महिला क्रिकेटपटू होत्या. कसोटीमध्ये पहिली महिला की जिने शतक केलेलं आहे अशा आहेत त्या, आणि 2017 मध्ये त्यांना लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे. सो शॉर्ट नोट मध्ये एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची, इम्पॉर्टंट नेमणूक आहे ही त्यांच्या अचीवमेंट्स मुळे. नेक्स्ट आहे विवेक मेनन. सो विवेक मेनन IUCNच्या स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशनचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. ठीक आहे, वाईल्ड स्पीसीज. विवेक मेनन यांची 2025 ते 29 या कालावधीसाठी IUCNच्या स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ही संस्था इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अंतर्गत, IUCN अंतर्गत ही सर्व्हायव्हल कमिशन स्थापन करण्यात येते आणि या पदावर निवड होणारे ते पहिले आशियाई व्यक्ती आहेत.
संपूर्ण आशिया खंडातून पहिले व्यक्ती आहे जे IUCNच्या सर्व्हायव्हल कमिशन, स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशनचे अध्यक्ष बनलेले आहे. ठीक आहे. सो आशिया खंडातून पहिले आणि एक भारतीय आहेत, त्यामुळे इम्पॉर्टंट होतात. सो विवेक मेनन हे प्रसिद्ध वन्यजीव संरक्षक व पर्यावरण तज्ञ आहेत. ते वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे सहसंस्थापक व कार्यकर्ते आहेत. ठीक आहे. सो सिंपल असाही क्वेश्चन येऊ शकतो की विवेक मेनन हे खालीलपैकी कोणत्या फील्डशी रिलेटेड आहेत, ठीक आहे, किंवा कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहेत. तर विवेक मेनन हे वन्यजीव संरक्षक व पर्यावरण तज्ञ आहेत. ठीक आहे. सो या क्षेत्राशी ते निगडीत आहे. त्यांची संस्था आहे वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया. सो वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे ते सहसंस्थापक आहेत, को फाउंडर आहेत. ठीक आहे. सो विवेक मेनन नाव लक्षात ठेवायचे कशाबद्दल, तर IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, IUCN ची जे प्राण्यांना वाईल्ड लाईफ जे आहे तर त्यांना ते लेबल लावतं थ्रेटन, त्याच्यानंतर क्रिटिकली एंडेंजर्ड. ठीक आहे. IUCN ची रेड लिस्ट येते. तर IUCNच्या कमिशनची स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशन ही एक कमिशन आहे ज्याच्या अध्यक्षपदी विवेक मेनन यांची नियुक्ती झाली. विवेक मेनन, ठीक आहे, नाव लक्षात ठेवायचं. आणि अशी नियुक्ती होणार आहे, ते पहिले आशियाई व्यक्ती आहे. आशिया खंडातून पहिल्यांदा एका भारतीय व्यक्तीची IUCNच्या स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशन वरती नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. सो त्यांचं कशाशी रिलेटेड आहे, ते वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण तज्ञ आहेत आणि त्यांची संस्था आहे वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. नेक्स्ट शिवांगी सिंग. ठीक आहे. शिवांगी सिंग या इंडियन एअरफोर्स मधील स्क्वाड्रन लीडर आहेत. त्या क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर QFI बॅज मिळवणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला फायटर पायलट ठरलेल्या आहेत. ठीक आहे. सो क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर, ठीक आहे, बॅज मिळवणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण, तर शिवांगी सिंग. नेक्स्ट आहे दीपिका पादुकोण मानसिक आरोग्य सदिच्छा दूत. ठीक आहे. सो दीपिका पादुकोण यांची 10 ऑक्टोबर 2025 रोजी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, ठीक आहे, आरोग्य मंत्रालयातर्फे पहिल्या मानसिक आरोग्य सदिच्छा दूत, पहिल्यांदा अशा प्रकारचा अँबॅसिडर मेंटल हेल्थ साठी निवडण्यात आलेला आहे आणि त्या पहिल्या मानसिक आरोग्य सदिच्छा दूत ठरलेल्या आहे दीपिका पादुकोण. ठीक आहे. मेंटल हेल्थ गुडविल अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे, तर दीपिका पादुकोण यांची. ठीक आहे. ही घोषणा वर्ल्ड मेंटल हेल्थ डे कोणत्या दिवशी आहे सर्च करायचं. वर्ल्ड मेंटल हेल्थ डे कोणत्या दिवशी आहे ते सर्च करायचं आणि सांगायचं. ठीक आहे. त्यांची वर्ल्ड मेंटल हेल्थच्या दिवशी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस सेलिब्रिटी एखाद्या गव्हर्नमेंट याचा इनिशिएटिव्हचा सदिच्छा दूत किंवा अँबॅसिडर, ब्रँड अँबॅसिडर केलं जातं, तर त्या ह्याच्यावरती क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत, आधीही विचारलेले आहेत याच्यावरती क्वेश्चन. त्यामुळे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे च्या दिवशी दीपिका पादुकोण या मानसिक आरोग्य सदिच्छा दूत म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यांची नियुक्ती केलेली आहे. येस, इकडे बघा, इथे दिलंय 10 ऑक्टोबरला त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे 10 ऑक्टोबर हा आहे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. ठीक आहे. सो वर्ल्ड मेंटल हेल्थ 10 ऑक्टोबर, सदिच्छा दूत दीपिका पादुकोण. नेक्स्ट PV सिंधू. ठीक आहे. BWF ऍथलीट कमिशनच्या अध्यक्ष. ठीक आहे. PV सिंधू यांची 2026 ते 29 या कालावधीसाठी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन BWF
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ऍथलीट कमिशन वरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी त्या 2017 ते 25 या कालावधीत BWF ऍथलीट कमिशनच्या सदस्य होत्या आणि 2020 पासून BWF इंटिग्रिटी अँबॅसिडर म्हणूनही त्या कार्यरत होत्या. ठीक आहे. सो ऑलरेडी PV सिंधू या कमिशन वरती होत्या आणि पुन्हा आता 2026 पासून 29 पर्यंत पुन्हा त्यांची या कमिशन वरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. PV सिंधू. ठीक आहे. त्यानंतर सना तकाईची. ठीक आहे. सनाई तकाईची यांची जपानचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सनाई तकाईची त्यांनी शिगेरू इशिबा यांची जागा घेतली. त्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा देखील आहेत आणि त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत. ठीक आहे. जपान आपल्यासाठी इम्पॉर्टंट कंट्री आहे. जपान चे खूप सारे इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट इंडियामध्ये होतात, त्यामुळे जपान बद्दल जनरली आपल्याला जपानशी आपले रिलेशन्स चांगले आहेत, त्यामुळे जपान बद्दल क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं, सनाई तकाईची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत. ठीक आहे. सो शिगेरू इशिबा यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांची जागा त्यांनी घेतलेली आहे सनाई तकाईची आणि त्यांची पार्टी लक्षात ठेवायचं लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. ठीक आहे. लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. सो नाव लक्षात ठेवायचं, सनाई तकाईची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान. ठीक आहे. आणि पार्टी लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. एवढ्या गोष्टी फक्त यात लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट प्रवीण कुमार. ठीक आहे. इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स जे आहे तर त्याचे महासंचालक ITBP चे महासंचालक म्हणून प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो प्रवीण कुमार यांची इंडो तिबेटन बॉर्डर पोलीसच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली. ITBP भारत आणि इंडो तिबेटन बॉर्डर वरती ती संरक्षणाचं काम करते. ठीक आहे. सो ITBP महासंचालक प्रवीण कुमार, एवढंच तुमच्या नोट्स मध्ये पाहिजे. नेक्स्ट CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स चे अध्यक्ष म्हणून प्रवीर रंजन. प्रवीर रंजन CISF चे महासंचालक. ठीक आहे. ITBP चे महासंचालक प्रवीण कुमार आणि CISF चे महासंचालक प्रवीर रंजन. दोन गोष्टी लक्षात. त्यानंतर कृती सेनन. कृती सेनन UNFPA इंडिया मानद राजदूत. सो कृती सेनन यांची युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड UNFPA इंडिया. UNFPA चा इंडियामध्ये जे हे आहे काय बोलते ब्रांच आहे, तर त्याच्या तर्फे लैंगिक समानतेसाठी हार्मनी अँबॅसिडर किंवा मानद राजदूत म्हणून कोणाची निवड केलेली आहे? कृती सेनन. ठीक आहे. सो कृती सेनन UNFPA युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड इंडिया च्या मानद राजदूत बनलेला आहे. त्यांना मानद राजदूत बनवलेला आहे युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडने, इंडियाने. ठीक आहे. सो लैंगिक समानतेसाठी, जेंडर इक्वॅलिटी. ठीक आहे. सो जेंडर इक्वॅलिटी साठी ऑनररी अँबॅसिडर बनलेली आहे कृती सेनन. सो या भूमिकेत त्या लैंगिक समानता, महिलांचे अधिकार आणि युवक सशक्तीकरण याबाबत जनजागृती करणार आहेत. ठीक आहे. दीपिका पदुकोण मेंटल हेल्थ साठी. ठीक आहे. कृती सेनन लैंगिक समानता. ठीक आहे. जेंडर इक्वॅलिटी साठी कृती सेनन. नेक्स्ट आहे R व्यंकटरमणी, भारताचे महान्यायवादी. ठीक आहे. सो R व्यंकटरमणी यांची गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे भारताचे महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया AGI अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणून पुढील 2 वर्षांसाठी फेरनियुक्ती करण्यात आली. त्यांना 2 वर्षांचं एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. सो त्यांनी 2022 मध्ये KK वेणुगोपाल यांच्याकडून भारताचे 16वे महान्यायवादी म्हणून
पदभार स्वीकारला होता. या पदाबद्दल आपल्याला माहिती आहे आर्टिकल 76 आर्टिकल 76 मध्ये अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया बद्दल तरतूद आहे. महान्यायवादी हे भारत सरकारचे सर्वोच्च कायदेशीर सल्लागार असतात. ठीक आहे. आता या पदाला एक्सटेन्शन मिळाले, पुनर्नेमणूक त्यांची झालेली आहे. तर याच्यामध्ये पॉलिटीमध्ये करताना आपण अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया व्यवस्थित करणार आहे. ठीक आहे, कारण की क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया करंट मध्ये आहे, तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो त्यांचा आर्टिकल, त्यांच्या पदाबद्दलच्या तरतुदी आणि त्यांची कार्य, या गोष्टी पॉलिटी करताना लक्षात ठेवायच्यात. ठीक आहे. सो इथे फक्त लक्षात ठेवायचं की 16वे आहेत ते, 16वे महान्यायवादी. 15वे कोण होते? के वेणुगोपाल. ठीक आहे, 15वे के वेणुगोपाल, 16वे आर व्यंकटरमणी. ठीक आहे, आणि त्यांना एक्सटेन्शन मिळालेलं आहे 2 वर्षांसाठीच. नेक्स्ट आहे उर्जित पटेल. याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ठीक आहे. सो उर्जित पटेल IMF चे कार्यकारी संचालक. सो उर्जित पटेल यांची 3 आय थिंक सो आता ह्याला होता कंबाईन 2025 ला हा क्वेश्चन आता आलेला आहे. जानेवारीमध्ये कंबाईन जी झाली तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. IMFच्या कार्यकारी संचालक पदी उर्जित पटेल यांची नेमणूक झालेली आहे. सो उर्जित पटेल यांची 3 वर्षांसाठी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF चे कार्यकारी संचालक एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे गव्हर्नर होते 2016-18. हा प्रश्न विचारलेला आणि त्याच्यात इतर सर्व गव्हर्नर जे होते RBI चे, रघुराम राजन वगैरे, त्यांची नाव शक्तिकांता दास एक होतं ऑप्शन मध्ये, अशी दिलेली होती. सो IMF चे मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे आणि स्थापना 1944 ची आहे. IMF आपण इकॉनॉमी करताना आपण IMF कंप्लीट करून घेतो. IMF आणि वर्ल्ड बँक इम्पॉर्टंट, त्याच्याबद्दल करायचंच आहे. सो उर्जित पटेल इंडियन आहेत, त्यामुळे त्यांची नियुक्ती एका मोठ्या IMF सारख्या संस्थेत होते, त्यामुळे विचारलं गेलेलं ते. इम्पॉर्टंट नेमणुकाच विचारल्या जातात. ठीक आहे. सो उर्जित पटेल IMF चे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट राजीव रंजन, न्यू डेव्हलपमेंट बँक. सो राजीव रंजन यांची न्यू डेव्हलपमेंट बँकचे उपाध्यक्ष, व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांची 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली असून ते चीफ रिस्क ऑफिसर म्हणूनही काम पाहतील. ठीक आहे. अगेन न्यू डेव्हलपमेंट बँक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. न्यू डेव्हलपमेंट बँक ही ब्रिक्स बँक म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. ब्रिक्स आपण त्याचा मेंबर आहोत. इंडिया आहे, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका आणि आता अजून याच्यामध्ये देश ऍड झालेले आहेत. ठीक आहे. सो भारत याचा संस्थापक देश आहे न्यू डेव्हलपमेंट बँकचा. ब्रिक्सचा इम्पॉर्टंट सदस्य आहे. त्यामुळे न्यू डेव्हलपमेंट बँक थ्रू आपल्याकडे अनेक इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट चालू असतात. त्यामुळे न्यू डेव्हलपमेंट बँक वरती इंडियन ज्यावेळेस अपॉइंट केला जातो व्हाईस प्रेसिडेंट लेवलला, तर क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. सो लक्षात ठेवायचं आहे राजीव रंजन न्यू डेव्हलपमेंट बँकचे उपाध्यक्ष किंवा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकला ब्रिक्स बँक म्हणून ओळखलं जातं. 2014 मध्ये ब्राझील फोर्टालेझा या ठिकाणी जी परिषद झाली होती, त्या परिषदेमध्ये न्यू डेव्हलपमेंट बँक स्थापन करण्यासाठी तरतूद करण्यात आलेली होती आणि 2014 ला ही बँक स्थापन केली. न्यू डेव्हलपमेंट बँकचं मुख्यालय शांघाई, चायना आणि AIIBचं मुख्यालय कोणत्या सिटीत आहे? चायनामध्येच, बीजिंग या ठिकाणी. ठीक आहे. AIIB बीजिंग मध्ये लक्षात ठेवायचं आणि न्यू डेव्हलपमेंट बँकची शांघाई या ठिकाणी. याच्यावरती ज्यावेळेस क्वेश्चन विचारलं जातं तर कन्फ्युज केलं जातं. AIIBचं शांघाई टाकलं जातं आणि न्यू डेव्हलपमेंट बँकचं बीजिंग टाकलं जातं. तर लक्षात ठेवायचं AIIB A आहे तर त्याचं B मध्ये बीजिंग मध्ये हेडक्वार्टर आणि न्यू डेव्हलपमेंट बँकचं शांघाई मध्ये. सो उद्देश विकसनशील देशांमधील पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासासाठी फंड करणं त्याचं उद्दिष्ट आहे. सो राजीव रंजन न्यू डेव्हलपमेंट बँकचे व्हाईस प्रेसिडेंट. नेक्स्ट आहे मिलिंद साठे, महाराष्ट्राचे
वक्ता. ठीक आहे. सो मिलिंद साठे यांची महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने मंजूर केली. त्यांनी बिरेंद्र सराफ यांच्याकडून हा पदभार स्वीकारलेला आहे. ठीक आहे. सो मिलिंद साठे यांच्याबद्दल पाहिलं तर ते ज्येष्ठ वकील आहेत. बॉम्बे बार असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष होते 2011 ते 13 या काळात. ठीक आहे. सो 1982 मध्ये त्यांनी वकिलीची सुरुवात केली. शिक्षण BSc LLB बृहमंडळ म्युनिसिपल कॉर्पोरेशन साठी BMC साठी ते विशेष वकील म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. सो महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ठीक आहे. सो मिलिंद साठे आहेत महाराष्ट्राचे महाधिवक्ता, महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल मिलिंद साठे. त्यांनी पदभार घेतलाय बिरेंद्र सराफ यांच्याकडून. ठीक आहे. सो बॉम्बे बार असोसिएशन जे 2011 ते 13 या काळात ते अध्यक्ष होते. 82 मध्ये वकिलीची सुरुवात, BSc LLB शिक्षण झालंय आणि BMC चे विशेष वकील म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आता महाधिवक्तापदी किंवा ऍडव्होकेट जनरलची नियुक्ती झालेली आहे, त्यामुळे पॉलिटित वाचताना महाधिवक्ता किंवा ऍडव्होकेट जनरल प्रायोरिटीने करायचं आहे. सो आर्टिकल आहे 165. ठीक आहे. तिकडे 76 अटॉर्नी जनरल साठी आणि महाधिवक्ता किंवा ऍडव्होकेट जनरल साठी 165. ही नियुक्ती राज्यपालांकडून होते. कार्यकाळ राज्यपालांच्या मर्जीनुसार, त्यांना फिक्स टेन्युअर नसतो. ठीक आहे. पात्रता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यास पात्र असायला हवं. ठीक आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी महाधिवक्ता पात्र असायला हवा. मुख्य कार्य राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणे आणि कायदेशीर बाबींमध्ये प्रतिनिधित्व करणे राज्य सरकारचं. सो पॉलिटी करताना महाधिवक्ता, ऍडव्होकेट जनरल आणि अटॉर्नी जनरल दोन्ही सुद्धा व्यवस्थित करायचे आहेत. दोन्हीही न्यूज मध्ये आहेत. नेक्स्ट, ज्ञानेश कुमार इंटरनॅशनल IDE चे अध्यक्ष. सो ज्ञानेश कुमार यांनी 2026 साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स इंटरनॅशनल IDEA. ठीक आहे. जी कशाबद्दल संस्था आहे? डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंट. ज्ञानेश कुमार, ठीक आहे, कशाशी संबंधित होते, कोणत्या बॉडीवरती होते ते सांगायचं आहे. ठीक आहे. ज्ञानेश कुमार याच्या आधी भारत सरकारच्या कोणत्या बॉडीवरती होते? ठीक आहे. कोणत्या कमिशन, कोणत्या आयोगावरती होते, काय होते ते सांगायचं आहे. ठीक आहे. सो त्यांनी इंटरनॅशनल IDA इंटरनॅशनल डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स म्हणून अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. या संस्थेत सुमारे 35 देश आहेत. IDA ची स्थापना 1995. स्वरूप इंटरगव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. जगभरातील लोकशाही संस्था व निवडणूक प्रक्रिया बळकट करणे. ठीक आहे. जगभरातील लोकशाही संस्था व निवडणूक प्रक्रिया बळकट करणे हे या बॉडीचं काम आहे. सो IDA अध्यक्षपदी ज्ञानेश कुमार यांची नेमणूक झालेली आहे. नेक्स्ट आहे न्यायमूर्ती विक्रमनाथ, नालसा कार्यकारी अध्यक्ष. ठीक आहे. सो नालसाचा लॉंग फॉर्म काय? ठीक आहे. सो नालसाचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी. नालसा ऍक्ट थ्रू या बॉडीची स्थापना केलेली. सो विक्रमनाथ, न्यायमूर्ती विक्रमनाथ यांची नालसाचे कार्यकारी अध्यक्षपद किंवा एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या परंपरेनुसार सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मधील दुसऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ न्यायाधीश नालसाचे कार्यकारी अध्यक्ष असतात. ठीक आहे. सो नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली? तर न्यायमूर्ती विक्रमनाथ.
नाथ. नालसाची स्थापना 1995 ची आहे. कायदा लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऍक्ट 1987 चा कायदा आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. फ्री लीगल एड, फ्री लीगल एड. ठीक आहे, आर्टिकल 42 सॉरी 42nd अमेंडमेंट ऍक्ट 39A. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवायचं. नालसा उद्देश समाजातील दुर्बल घटकांना मोफत व प्रभावी कायदेशीर मदत देणे आणि लोक अदालतद्वारे तडजोडीने प्रकरणे सोडवणे. ठीक आहे, सो विक्रमनाथ इम्पॉर्टंट बॉडी आहे नालसा. सो नालसावरती विक्रमनाथ यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे राजेश अगरवाल, महाराष्ट्राचे मुख्य सचिव. आधीचे कोण होते? नितीन खरे. त्याच्यानंतर राजेश अगरवाल यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव चीफ सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी राजेश कुमार यांची जागा घेतली आणि 1989च्या बॅचचे ते IAS अधिकारी आहेत. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं राजेश अगरवाल महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव किंवा चीफ सेक्रेटरी म्हणून राजेश अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इम्पॉर्टंट आहे ही सुद्धा नियुक्ती. नेक्स्ट राजकुमार गोयल, मुख्य माहिती आयोग. इम्पॉर्टंट क्वेश्चन येणारच याच्यातनं. ठीक आहे, सो राजकुमार गोयल यांना द्रौपदी मुर्मू यांनी सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनचे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर किंवा मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ दिली. ठीक आहे, सो राजकुमार गोयल चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर CIC. ठीक आहे, मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राजकुमार गोयल. ठीक आहे, निवड समिती नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राहुल गांधी यांचा समावेश होतो. ठीक आहे, सो नियुक्ती करणारी जी समिती होती तर त्यांच्यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राहुल गांधी. ठीक आहे, सो त्यांच्यासोबत 8 नवीन माहिती आयुक्तांनाही शपथ दिली. म्हणजे पूर्ण माहिती आयोग जो आहे तो पुन्हा नव्याने स्थापन करण्यात आलेला आहे. नवीन माहिती आयुक्त पाहिलं सुरेश वसंत मीना, आशुतोष चतुर्वेदी, स्वागत दास, सुधा रानी रेलंगी, RP रमेश, खुशवंत सिंग सेठी, जया वर्मा सिन्हा आणि संजू कुमार जिंदल. ठीक आहे, सो हे 8 मेंबर्स झालेले आहे आणि चीफ आहे राजकुमार गोयल सॉरी. ठीक आहे, सो त्यांचं नाव आणि यांचे लक्षात ठेवायचे. खालीलपैकी कोणाची माहिती आयोगावरती केंद्रीय माहिती आयोगावरती सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली तर ही नावं सुद्धा येऊ शकतात. तर फक्त एकदा दोनदा वाचून ही डोळ्याखालून घालायचे जेणेकरून ऑप्शन इलिमिनेट करू शकतो आपण. मग आता केंद्रीय माहिती आयोग याची स्थापना 12 ऑक्टोबर 2005 ची आहे. कायदा आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005. मुख्यालय नवी दिल्ली. ठीक आहे, याच्यामध्ये रचना एक मुख्य माहिती आयुक्त असतो जे राजकुमार गोयल आहेत आणि इतर जास्तीत जास्त 8 माहिती आयुक्त. हे 10 माहिती आयुक्त, मॅक्झिमम 10 मेंबर्स. सो हे 8 आपण निवडलेले आहेत. ठीक आहे, हे नाव परत लक्षात ठेवा. सुरेश वसंत मीना, आशुतोष चतुर्वेदी, स्वागत दास, सुधा रानी रेलंगी, PR रमेश, खुशवंत सिंग सेठी, जया वर्मा सिन्हा आणि संजू कुमार जिंदाल. ठीक आहे, सो माहिती आयोग गावावरती नवीन पुन्हा स्थापन करण्यात आलेला आहे त्यामुळे क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, सो याच्यामध्ये करंट आणि स्टॅटिक दोन्ही मिळून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की नुकताच राजकुमार गोयल यांची राष्ट्रपतींनी मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. नेक्स्ट राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 अंतर्गत ही कमिशन किंवा आयोग स्थापन केला जातो. आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असावे. सो असे स्टेटमेंट बेस्ड मिक्स क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे, सो दोन्ही व्यवस्थित करायचं आहे. नेक्स्ट आहे रामकृष्णन चंदर LIC चे व्यवस्थापकीय संचालक. याच्यावरती
LIC चे व्यवस्थापकीय संचालक याच्यावरती क्वेश्चन विचारलेलं होतं आधी, किंवा ऑप्शन मध्ये नेहमी दिसतं. ठीक आहे, IRDA, PFRDA, त्याच्यानंतर LIC याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. सो रामकृष्णन चंदर यांनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक मॅनेजिंग डिरेक्टर पद स्वीकारलेले आहे. सो LIC चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली, तर रामकृष्णन चंदर. ठीक आहे, सो रामकृष्णन चंदर हे नाव तुम्हाला इतरही ठिकाणी ऑप्शन मध्ये दिसेल, तर लक्षात ठेवायचं त्यांची LIC चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे विवेक चतुर्वेदी, केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष. सो विवेक चतुर्वेदी यांची सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम CBIC चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 1989च्या बॅचचे ते IRS अधिकारी आहेत. ठीक आहे, सो सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम, ठीक आहे, अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ, त्याचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे विवेक चतुर्वेदी. ठीक आहे, विवेक चतुर्वेदी. नेक्स्ट आहे सॅन्टियागो निएवा. सॅन्टियागो निएवा भारतीय महिला बॉक्सिंग संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. सॅन्टियागो निएवा यांची बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे भारतीय महिला बॉक्सिंग संघाचे मुख्य प्रशिक्षक हेड कोच म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांची कंट्री कोणती ते शोधायचं. ठीक आहे, सॅन्टियागो निएवा. नेक्स्ट आहे कृती सुरेश, युनिसेफ इंडिया सेलिब्रिटी ऍडव्होकेट. ठीक आहे, सो कृती सुरेश यांची युनिसेफ इंडिया तर्फे सेलिब्रिटी ऍडव्होकेट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या भूमिकेत त्या बाल हक्क, शिक्षण, आरोग्य आणि बाल सुरक्षा याबाबत जनजागृती करणार आहेत. ठीक आहे, सो कृती सुरेश युनिसेफ, युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड, युनिसेफच्या सेलिब्रिटी ऍडव्होकेट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बाल हक्क, शिक्षण, आरोग्य आणि बाल सुरक्षा याबाबत त्या जनजागृती करणार आहेत. ठीक आहे, सो 3 पाहिले आपण. मेंटल हेल्थ दीपिका पदुकोण, त्याच्यानंतर कृती सेनॉन लैंगिक समानता, आणि कृती सुरेश कशाबद्दल, बाल हक्क. ठीक आहे, युनिसेफच्या सेलिब्रिटी ऍडव्होकेट. सो 3 लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे तदाशा मिश्रा, झारखंड पोलीस महासंचालक. ठीक आहे, सो तदाशा मिश्रा यांना झारखंडच्या पोलीस महासंचालक, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे आणि त्या झारखंडच्या पहिल्या महिला DGP ठरलेल्या आहेत, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. त्या 1994 बॅचच्या IPS अधिकारी होत्या. ठीक आहे, सो झारखंड राज्याच्या पहिल्या महिला DGP म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली, तर तदाशा मिश्रा. ठीक आहे, झारखंड सारख्या राज्यातून महिलेला एवढ्या मोठ्या पदावरती नेमणूक होते, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आहे अभय कुमार सिंग, रशियन फेडरेशन मध्ये पहिले भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी. ठीक आहे, सो रशियाच्या फेडरेशन मध्ये, तेथील संसदेमध्ये पहिले भारतीय लोकप्रतिनिधी म्हणून अभय कुमार सिंग यांची नेमणूक झालेली आहे. अभय कुमार सिंग हे रशियामध्ये पद भूषवणारे पहिले भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी आहेत. पहिले भारतीय वंशाचे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, जे त्या रशियन फेडरेशन म्हणजे त्या ठिकाणच्या संसदेमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते पटना बिहार येथील मूळ आहेत आणि कोस्क प्रादेशिक विधानसभेत डेप्युटी म्हणून ते काम करत आहेत. की कोस्क प्रादेशिक विधानसभा जे आहे याच्यातून ते निवडून आलेले आहेत. ठीक आहे, सो अभय कुमार सिंग रशियन फेडरेशन म्हणजे रशियाची जी संसद आहे तर त्या ठिकाणी ते लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक किंवा निवड झालेली आहे. ठीक आहे, ते पटना बिहार येथील प्रमुख आहेत आणि कोस्क प्रादेशिक विधानसभा हा त्यांचा मतदारसंघ होता. ठीक आहे, सो ह्या सगळ्या इम्पॉर्टंट काय आहेत, नेमणुका आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये
ज्या सविस्तर दिलेल्या आहेत त्या डिटेलमध्ये करायच्यात, कारण की त्याच्यावरती सेंटेन्स बेस्ड क्वेश्चन येण्याचे जास्त चान्सेस असतात. आणि बाकीच्या ज्या आहेत तर त्या वन लाइनर आहे. शॉर्ट नोट्स काढताना फक्त त्यांची नावं आणि कोणत्या ह्याच्यावरती त्यांची नेमणूक झालेली आहे एवढं शॉर्ट नोट मध्ये पाहिजे. आणि ज्या डिटेलमध्ये दिल्यात त्यांच्यात 2 ते 3 लाईनच्या त्या नोट्स तयार झालेल्या पाहिजे. ठीक आहे. सो म्हणजे या पीपीटी मधून एक पेज पण नाही, पेजच्या वन साइड मध्येच तुमच्या नोट्स तयार झालेल्या पाहिजे. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट याच्यामध्ये आपण पुढचा सेक्शन कव्हर करू. बाकीचे राहिलेले 1, 2, 3 लेक्चर मध्ये आपला पूर्ण कव्हर होईल मे पासून डिसेंबर पर्यंत. आणि त्यानंतर मग जसे आपले जानेवारी पासून मे चे करंट अफेअर्स येतील ते आपण नंतर कव्हर करू. ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच.